पण आल्या. तुम्हाला दाखवते. मध्ये मध्ये कांद्याची पात पण मी लावलेले आहे. ते सल्फर असते ना कांद्यात, त्यामुळे आपल्याला सगळ्या गुलाबच्या झाडांना हे बघा पात, गुलाबच्या झाडांना पात चांगली असत्या. कांदा लावून ठेवायचा छोटा, हे बघा इथं पण लावल्या. हे आपल्याला वापरायला घेऊन जाता येते कट करून बदलं म्हणतं नाही. आपल्याला कधी पाहिजे त्यावेळेला कांद्याची पात घेऊन जायची कट करून आणि ती फुलून येत्या. तर असं सगळ्या ह्याच्यात ना झाडातली हे बघा इथं पण दिसत असेल आणि तिकडं त्या लाल फळाची इथं पण दिसत असणार आहे. तर छोटी छोटी कांदा आणायची बाजारात ना आणि ती आपल्या झाडातनी एक 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 लावून टाकायचं. तर ती लावल्यानं काय होतं आहे, सल्फर मिळते आणि कांद्यात असे म्हणजे काहीतरी असतंय त्याला, त्यामुळं झाडं चांगलं राहतात आणि कीड लागत नाही रोपांना, म्हणजे खाली मुळ्यांना कीड लागत नाही. म्हणून ते कांद्याचं एक एक छोटा छोटा कांदा आणून लावून टाकायचा, खाली मातीत पुरायचा. इथं बघा ही छोटंच झाड आहे मिरची, बघा केवढी मोठी आली. हे बघा छोटी छोटी झाड आहे ती. तर ह्याला अजून फुलं लागायची. ती हे फुटले चांगलं. शेंडं कट केली की नाही, एक 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 शेंडा तोडायचा. आता याला फुलं लागायला लागल्यात आणि मिरच्या पण लागल्यात, त्यामुळे काढलं नाही. आता एवढा भार निघून गेला की मग आणि कट करायचं आणि आपलं हे ताकाचं पाणी टाकत राहायचं सगळ्या झाडातनी, जरा जरा लागेल तसं. पावसाळ्यात जास्त पाणी टाकून चालत नाही. पावसाळ्यात फक्त वाळलं खत द्यायचं, निंबोळी खत आणि आपलं राख, अजून आपलं काय म्हणतात त्याला शेणखत, हे सगळं वाळली पावडर टाकायची आणि जरासं त्याला माती इकडची इकडं हलवून ठेवायची, म्हणजे मग चांगलं राहते झाड. आणि जागा म्हणजे आपल्याला कसं आहे टाईम काढायला लागतो. गार्डन म्हणलं ना तर आपल्याला तेवढीच मेहनत पण घ्यायला लागते, म्हणजे कष्ट घ्यायला लागते तेवढं. आता मी असते तर आमच्या घरात काय होतं, कोणच येत नाहीत वर जरा हेल्प करायला, माझं मलाच करायला लागतं. त्यामुळं का नाही मला होईल तेवढं मी 2-3 तास वेळ मिळाला की त्यावेळेला यायचं, वर बसायचं आणि कुठल्या झाडातलं माती संपल्या त्यात माती घालायची, कुठल्या झाडात किचन वेस्ट घालायचं आहे ती घालायचं, कुठल्या झाडात राख घालायला लागते ती घालायची. आणि राख पण आता मिरचीच्या झाडात जरा शिफ्टी आल्या तर आता लक्षात आलं. हे बघा हे रोग लागायला लागले ना, हे बघा ते जरा राख शिफ्टी ह्या झाडाला. नाही तर ह्या झाडामुळं काय होईल, सगळी झाडं चांगली आलेली आहे, मिरचीची टवटवीत आहेत, त्याला रोग लागायचा आणि सगळी झाडं रोग लागल्यामुळे काय होतं, कळी फूल शेंडं सगळी वाळून जातात, लागायचं बंद होऊन जाते. तर आता लक्षात आलं, तोपर्यंत लावते आणि आता ठेवते जरा. आता मला दाखवत नाही मी हे, तर दाखवत नाही म्हणजे टाकताना दाखवायला येणार नाही मला. माझा एका हातात फोन असतोय आणि एका हाताने काम, तर ते तुम्हाला दाखवायचं पण होणार नाही प्रॉपर. हे बघा चुलीतली लाकडाची राख काढून ठेवलेले. तर अशी पावसाळ्याचं वाळली पावडर टाकायची. आता टाकताना दाखवतेस तुम्हाला जरा. एक हात अवघड होऊन जाते एक हातानं काम करायचं म्हणजे. हे बघा ही राख आहे का नाही, अशी शेंड्यावरनी जरा लावायची. जरा एखादं फूल कमी आलं चालतं, एखादं फळ, पण दुसऱ्या वेळेला ना फळ पण लागेल आणि रोग पण निघून जाईल. शेंड्यांना जरा रगडते थोडासा, त्याला असं फुलं आल्या, मिरच्या आलेल्या. हे बघा मिरच्या किती लागल्या छोट्या छोट्या छोट्या. शेंड्याला तर भरपूर रोग लागलाय. प्रयत्न करत राहायला लागतो, म्हणजे आपल्याला आवड असली ना तर आपण सवड काढतो. ज्याला आवड नाही ना ते फक्त येऊन बघून जातात. आता माझ्या घरात पण आहेत माणसं, पण ती काय करतात, येत्याली बघत्याली जात्याली, ते काय त्यांना काम असतंय, त्यामुळे त्यांना काय बोलता पण येत नाही. मग आपल्याला वेळ मिळेल त्या वेळेला करायचं. असं राख शिकते, म्हणजे जर कीड असली तर निघून जाईल. आणि जरा ताक पण संपले टेरेसवरचं, आता टाकलं वांग्याला. असं असं कीड लागत नाही. मग जरा राख असली ना तर झाडांना कीड लागत नाही. हे वांग्याला पानांवर मारायची. असं एका हातानं तुम्हाला दाखवत मी करायचं चालू आहे माझं. हे बघा आता इथं मिरचीच आहे, इथं पण घालायचं. सगळ्या फुलांच्या झाडांना, टमाटर असू द्या, वांगा असू द्या, म्हणजे काय होतं पावसाळ्यात कीड असत्याच असत्या. कुठनं ना कुठनं कीटक आपली बारीक छोटी छोटी कीड असतात, म्हणून ती कीटनाशक फवारणी करतात लोक. पण मी काय केलं नाही, म्हणलं थोडं येऊ दे. आपण कसं आहे पावसाळ्यात मी भाजीपाला जास्त वापरत नाही, आणि तुम्हाला पण सांगितलं आहे भाजीपाल्यात जास्ती म्हणजे जेवढी कीड असेल ना
तेवढी जमिनीवरची ना झाडांमध्ये येऊन बसते. त्यामुळं हिरवा भाजीपाला जास्त खायचा नाही, कडधान्य खायचं. म्हणून मी टेरेसवर ना जेवढं येईल ना तेवढंच मी वापरते. जास्त वांगी आणत नाही बाहेरची. हे बघा इथं पण कळी लागायला लागले. जास्त वांगी आणत नाही बाहेरची. जास्त भाजीपाला म्हणजे पालेभाज्या आणत नाही. आता शेतातलं पण आम्ही काही जास्त फवारणी करत नाही ना, त्यामुळं मी आणून घरातल्यासारखंच कोणाला द्यायचं असलं तर चांगलंच द्यायचं, नाहीतर द्यायचं नाही, असं माझं असतं. मग दिलं तर मग आपल्याला जसं आणतो ना आपण चांगलं निवडक बघून तसंच आणून द्यायचं. किडकी कसली तर आपली उगाच द्यायचं म्हणून द्यायचं असं नाही करायचं. ते काय मागत नाहीत आपल्याला, आपण आपल्या खुशीनं देत असतो. खुशीनं देऊन पण जर आपण कसली पण भाजी दिली एखाद्याला तर काय उपयोग आहे ना. त्यामुळं ना माझी इच्छा झाली द्यायची तर मी चांगलं देते, नाही तर मग त्या भानगडीत पडत नाही. आपलं 2 गोष्टी चांगल्या बोलायच्या आणि आपापल्या घरी बसायचं. हे असं जरा वांग्याला आज वारलं आहे ना तर सगळं उडून चाललं राख पानावरची. छोटी छोटी वांगी किती चांगले आल्यात. आणि मध्ये मध्ये अशी झेंडूची रोपं लावली का नाही, झेंडूच्या रोपावर सगळी किडं बसतात. त्यामुळे झेंडूची रोपं लावायची. सगळीकडे ठेवल्यात मी झेंडूची रोपं. तेव्हा इथं ठेवलं आहे, त्या साईडला ठेवलं आहे, तिकडे एक आहे. आणि इथं पण इथं नाही आहे. हे बघा इथं कळी लागले आता. आणि इथं बघा इथं पण मोठं आले. हे असं वांग्यालाही पाऊस आला की मग होत नाही यायचं वर. आणि मग कीड लागली की मला जीवाला लागतं झाडांना. हे बघा फुलाला, वांग्याच्या झाडांना. मी काय करते, लाकडाची स्पेशल राख आपल्या झाडांसाठी. इथं चुलीवर तरी करते. आता पाऊस आहे त्यामुळे चुलीवर इथं करता येत नाही. मग आपली बंबमधली बाकीची राख काढायची. ते आपलं त्यात कसं प्लास्टिक हे असतं ना, मग ती नाही घालायची, ती काढून टाकायची. आणि स्पेशल ह्यासाठी ना चांगली लाकडं लावायची. आणि चांगली लाकडं लावून का नाही मग आपलं हे बघा इथं पण पालक आल्या, टमाटरची रोपं आहेत, कांदा आहे. हे बघा मग चांगली रोपं हे चांगली लाकडं लावून चांगली राख काढायची गार झालेली, भरून ठेवायची. मग असं टेरेस गार्डन करायचं म्हणलं ना तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण लक्षात ठेवायला लागते त्या. आता इकडे जाते जरा. हे बघा मिरचीची रोप आहेत, इकडं टमाटरचं रोप आहे. आणि इकडं बघा भाजी किती छान आल्या. हे बघा आता सगळीकडे झाली राख टाकून. वांग्याला ज्याला कीड असते त्यालाच टाकायची, म्हणजे कसं तिथल्या तिथं किडं मरून जातात, दुसऱ्या झाडांना लागत नाहीत. इथं पण टमाटरचे आहे, ते गुलाबचे आहे, ते कांड्या लावल्या त्या. आणि वांगी काढताना तुम्हाला दाखवेल मी. आषाढी एकादश दिवशी ना मिरची काढायला आल्यावर तुम्हाला वांगी पण दाखवेल. हे बघा तांदळाची भाजी आल्या. हे फुलाची झाडं. इथं पण मिरचीची रोपं आहेत. इथं आहे झेंडूचं रोप. हे बघा इथं फुलांची कांड्या लावल्यात. म्हणजे टेरेसवर जर आपण भाजी लावायचं म्हणलं ना तर हे बघा इथं पण झेंडूचं रोप आहे. ही पण आता वेगळं लावायचं, म्हणजे झेंडूचे रोपं काय करतात, कीड वळून घेतात. सगळी जी कीड आहेत ना ती वळून घेतात. आलं तर घालूनच जायचं. त्यामुळं झेंडूची रोपं लावायचं असतं मध्ये मध्ये लावली ना. आणि बाकीच्या फुलांची पण लावायची, म्हणजे फुलावर भुंगा फिरत असतो ना, मग ते भुंगा फिरल्यानं काय होतं, फुलपांखरू भुंगा फिरला पाहिजे. ती फुलं आहेत ना ती फळात रूपांतर होतं आहे फुलांचं, आणि आपल्याला भाजीपाला मिळतो आहे. कसं आहे छान वांग आलं आहे. काटे वांगी थोडी आहेत ती. आणि हे बघा थोडी ही काटे वांगी आहेत. इथं 4-5 आहेत ना झाडं, ती काटे वांगी आहेत. आणि तिकडं जी लावली आहेत ना
ते बिगर काठायचे आहेत. बस आता एवढं पास आहे. आता जाते. कसं होतंय फोन धरून मला थकल्यासारखं होतंय. तुम्हाला दाखवत करायचं म्हटलं तर पण इच्छाच राहत नाही. म्हणजे इच्छाच होत नाही. अर्ध्या झाडांना टाका, अर्ध्या झाडांना तसंच ठेवून जावा. चांगलं वाटत नाही. ती झाडं म्हणणार आम्ही काय केलंय, आम्ही पण तुम्हाला खुशच करणार आहे. मग तुम्ही आम्हाला का सोडून चाललाय, आमच्यावर पण थोडंच टाका. आपली राख अशी चीज आहे की झाडांना कीड लागू देत नाही. मुळ्यातनं पण घातलं तर मुळ्यांना पण कीड लागत नाही. राख एक आयुर्वेदाचंच काम करत असत्या. आणि पहिलं आपण कसं करत होतो तुम्हाला माहीतच आहे. पहिलं काय होतं, ब्रश होता का कोलगेट होतं का काय होतं, कोळसा आणि शेणकुटाची राख हेच लावून आपण दात घासायचो. म्हणून आपल्या काय म्हणतात त्याला विसरायचं नाही. आपल्या देशी काय आहे त्याला विसरायचं नाही. देशी जुगाड करत राहायचं. कांडी फुटून आल्या आणि कळी लागल्या. ती मला चांगलं वाटत नाही. ह्या झाडांनी काय केलंय, चला आता जाता जाता तुम्हाला पण देते. थोडं थोडं वाऱ्यानं राहणार नाही, पण थोडी जर राहिली तरी कीड लागणार नाही. चला आता हे बघा परणे मोकळीच झाली. एवढी झाडं आहेत ना, झाडांना कमी पडत आहे. एका दमाला किलो 1.5 किलो राख लागत्या. तर आपल्या लाकडाची राख असते त्यामुळे आपल्याला काही कमी नाही पडत राख. हे बघा पाणी साठतंय. इथं पण सकाळच येऊन सगळं काढायला लागते. हे बघा खराटा इथंच ठेवला आहे. पाणी काढून सगळं स्वच्छता करून जातोय आलं म्हणजे वर. चला आता जाऊया. पाणी वारं आलं ना पडलं की मग सांडतंय आणि राखत पाणी व्हायचं. हे बघा घेवड्याचा वेल चांगला आलाय छान. हे बघा इथं पण मिरची आहे, ह्याला थोडं टाकते. इथं पण थोडा मावा लागलेला दिसतोय. ते असं होतंय बघा, आलं ना वाटतंय काम नाही, पण टेरिसवर आले की 3-4 तास माझं असं निघून जातात. हे बघा शेवंती, आता ही शेवंती लाल आहे पिवळी आहे. ही आता फुलं आल्याशिवाय कळणार नाही. मिरची थोडं घालते. म्हणलं नाही का पावसाळ्यात कसं असतंय, जेवढी आपल्या जमिनीवरची किडा असतात ना तेवढी अटॅक करतात ह्याच्यावर झाडांवर. झाडं वाळवतात. माझ्या छोट्याशा झाडावर पण टाकते. 50 भर मिरच्या लागल्या त्या. तर भांडी लागतात. तुम्ही म्हणताल एवढ्या बॉटल कशाला ठेवल्यात, उन्हाळ्यात लागतात त्यामुळे मी टाकल्याच नाही त्या काढून. फक्त आता एका पोत्यात भरून बांधून ठेवणार आहे पाणी नितळून. मला टाईम नाही, शेतात जायला लागते सारखं, पळापळी चालू असत्या त्यामुळं टाईमच मिळत नाही. म्हणून ती पसारा जास्त दिसायला लागलाय. तुम्हाला म्हणणार काकूने इथं किती केलं आहे. हे सगळं स्वच्छ केलं तर मी, पण पाऊस आल्यामुळे ते तसं दिसतंय. हे बघा आता इथं जरा घालते. कांडी लावलेली आबोलीची, तर टमाटर आहे. दोनच भेंडी झाड आल्यात पण इतकी छान आल्यात ना. तर बघूया कशी भेंडी आहे. ह्याला चांगली आहे का. एक झाड चांगलं असतं म्हणजे फळं जास्त देत आहे. आणि एक झाड कसं असतंय उंची वाढत्या पण 1-2 लागणार भेंडी. मग तेवढी पण आपल्याला कधी तर ना तव्यात केली का नाही एकदम छान लागत्या. आणि चव येत्या तोंडाला, जिभेला चव येत्या. कधी आजारी पडलं काय झालं, आपल्या इथली 1-2 मिरची न्यायची, इथले 1-2 टमाटर घेऊन जायचं. असं काय ना काय प्रयोग करत राहायचं. हे बघा नाळकं पण आणलेलं आहे. नाळकं पण लागते मला. टोपणं भरण्यांची निघालेली ती सगळं आता पोत्यात भरून ठेवायचं आहे. तर
चला आता जाऊया. तिथं नंतर येते चहा पिऊन. आता मला लई थकवा आलाय. नंतर ना आले की नाही पाणी काढून जाते. पाऊस आला तर मग तोपर्यंत सगळं स्वच्छ केलं तर पावसाळ्याच्या आधी टेरिस. तिथं कपडा पण ठेवला आहे छत पुसायला. ते पण भिजलं आहे. पण आता खाली जाऊन आणि नळाला जरा धुवून घ्यायचं स्वच्छ. हे बघा ही कांडी पण आणली होती लावायला, पण मला टाईमच नाही वर येऊन लावायची. तर कसं वाटतंय सांगा कमेंटमध्ये नक्की. आणि तुम्ही पण ट्राय करा. आणि ताजी ताजी मिरची खावा, ताजी ताजी टमाटर खावा, ताजी ताजी वांगी खावा. आणि ताजा ताजा एकदम भाजी आपली निघत्या. हे जी काय म्हणतात चिघळ, पालक, लाल भाजी आणि चिल्लची भाजी जी गव्हात असते ती. अशा सगळ्या प्रकारच्या ना निसर्गानं मनानं जे बी पडतं ना ते चांगलं येतं आणि एकदम मस्त लागते भाजी बिना औषधाची. बघितलं तुम्ही राख टाकलेलं आणि शाल घेऊन आलती, पण शालनं मला लय आपदा व्हायला लागली. घरात जाऊन गेले अशी वाकलं की पडत्या खाली. कामरून घेतल्यावर मग तर काय हातातलं कामच होत नाही. मग इथं बांधून ठेवली. सगळ्या झाडांना ते ताक टाकलं जिथं जिथं रोग लागलाय तिथं. आणि आता संपलंय. खाली जरा दही आहे, ते दही जरा आपलं मिक्सरमध्ये हे करायचं, हलवून घ्यायचं. मिक्सरमध्ये एकदम प्लेन दही करून घ्यायचं, म्हणजे ताक करून घ्यायचं. आणि त्यात थोडं काळं नमक टाकून आणायचं. आपण जे चाट मसाल्याला वापरतो ना ते काळं नमक टाकून आणायचं. त्या तांब्याच्या तारात टाकून, तांब्याची तार टाकलेले आहे बॉटलमध्ये, त्यात टाकून जायचं. मग 8 दिवसांनी ती फंगीसाईड होते, म्हणजे असं औषधच होतं तयार, हिरवंगार होते तांब्याच्या तारामुळं. मग ती पाण्यात मिक्स करायचं आणि पानचट करायचं आणि टाकायचं झाडात. एक मग एक वाटी असं जसं असेल तसं आपल्याला, म्हणजे ज्या झाडाला किती लागतंय त्या हिसाबनं टाकत राहायचं. घरातली बघा म्हणते रे गेली ते तिकडंच बसली असं आहे. मला येऊच वाटत नाही खाली, पण आता टिपकं पडायला लागले अंगावर पावसाची. जाऊया आता चहा करूया, चहा पिऊया आणि मग बाकीची काही निवडानिवडी करायची असली तर करायचं. चला.